राम राम पब्लिक. आता आहे ना येवा एक कांदे लावून आहे ना एवढं वावर उरेल आपलं थोडं 10-12 पांडाचं. म्हणलं इथं आहे ना आता बाकीचं काही करीत बसण्यापेक्षा रोप पाहण्यापेक्षा ना गहू करून देऊ. कारण मशाळा वाटत कांदे विकून डायरेक्ट आहे ना 7-8 क्विंटल गहू आणू. पण कांद्याचाच खर्च निघता निघता पार फेस पडला राव. त्याच्यामुळे ना खासाठी म्हणलं गहू करू. कारण काय कांद्याचा खर्च काढता काढता काही गहू तर आणता येते नाही. त्या पक्षानं म्हणलं खायचं काम होईल. आपण आहे ना डायरेक्ट गोणी घेऊन आलो. तर गोणी ना ओम गायत्री सीड्स म्हणून आपली ओम गायत्री नर्सरी ना त्यांचं आलं वाण आहे हा एक फुले फुले समाधान म्हणून. तर तो वाण करू राहिलो आपण. पाहू मग आपल्या जमिनीत आता कसा झाडावा किंवा कसं काय ॲव्हरेज भेटतं काय. आपली हलकी ती मध्यम जमीन आहे. पाहू कसं काय रिझल्ट ते काही हो पण मग खायचं तर काम होईल. त्याच्यामुळं आहे ना मग विकू कांदे आणि आणू गहू हे तर काही जमाना भाऊ. त्याच्यामुळं सरळ आहे ना आता गहू करू मस्त घरी खायचं काम होईल. आले टेन्शन घ्यायचं नाही. बाकीचे लावेले कांदे आता 2.5 बिघे झाले बाद झाले काही हो मग बाकीचं देऊ आता गहू करून मस्तपैकी खायचं काम होईल. नाही तर ना मग खायची पण शेत होती शेत्या असून खायला भेटना. अशा गमती होत्या. त्याच्यामुळे आहे ना देऊ गहू करून आता निवांतमध्ये येईल आता ट्रॅक्टर थोड्या वेळात देऊ पेरून मस्तपैकी. चला मग तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंटमध्ये सांगा तेवढं. चला